हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर प्रवास केल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार, मी योगेश आत्मा अंबवले. सध्या मी जिथे उभा येतो आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग. आणि आज साधारणतः 4 आणि 4 जून रोजी मी इथे व्हिडिओ करतो, कारण उद्या म्हणजे 5 जूनला या समृद्धी महामार्गाचे ओपनिंग होऊन आता 1 वर्ष पूर्ण होणार आहे, म्हणजे पहिला बर्थडे. आणि वर्ष होऊन गेल्यानंतर देखील या ठिकाणी तुम्ही पाहू शकता गाड्या अजून सुद्धा रस्ता विकता. ही गाडी जी चालली ही रस्ता चुकलेली गाडी आहे, चुकून इकडे बदलापूरच्या दिशेने चाललेली जी रिटर्न आलेली आहे. तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा जो 1 वर्ष कंप्लीट झाला त्याबद्दल सर्वप्रथम तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि 1 वर्षभरानंतर मी जे व्हिडिओ नेहमी अपलोड असतात, परंतु 5 जून ते 5 जून या 1 वर्ष कालावधीचे काय काय फरक पडलेत ते मी आपल्याला दाखवणार. आणि आजचा प्रवास मी इथून सुरू करणार आहे, ते डायरेक्ट आपल्या वडपेपर्यंत किंवा कल्याण भिवंडी बायपासपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. तर चला पुढे जाऊयात. मी दाखवतो तर कुठला काय काय. सर्वप्रथम म्हणजे इथे एंट्री आहे. तेव्हा इकडून जेव्हा ठाणे मुंबईहून जेव्हा गाड्या येतात त्यावेळेस इथे लिहिलं आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग. आपल्या सहर्ष स्वागत. ते गाड्या इकडे जातात. आत्ताच्या गाडी देखील गाडी जी आहे ना रस्ता चुकत होते, आणि इथे अनेकदा गाड्या ज्या आहेत ना त्या रस्ता चुकतात. काही गाड्या डायरेक्ट येऊन इथे धडकला देखील जातात. असे बरेच जागोत आहेत. इथे एक इंडिकेटर देखील लावलेला आहे, ब्लिंक करतो इंडिकेटर, तुम्ही पाहू शकता. तर आता 1 वर्षपूर्ती झाल्यामुळे मी या समृद्धी महामार्गावरचा व्हिडिओ करणार आहे, आणि खास आपल्याकरता. आणि इथून सुरुवात करणार आहे की इथून आपण आजूबाजूला मार्ग आहे, हे तुम्ही ज्या गाड्या येताना दिसतात ही उतरण आहे मुंबईसाठी. आणि या मार्ग पुढे गेल्यास आपला जो बदलापूरवाला दिल्ली मुंबई एक्सप्रेस आहे त्याला जोडला जातो. आणि तिथे काम चालू होतं, तिथून वाहतूक सुरू आहे. तर मी तुम्हाला आता पुढे दाखवतो त्याला काय ते. इथे वर्षभरापासून जो प्रॉब्लेम सुरू आहे तो प्रॉब्लेम मला असं का वाटतं अजूनसुद्धा सुरू आहे. कारण बऱ्याचशा गाड्या आहेत ना इथून येतात, ते अजूनसुद्धा पाहत नाहीत की ते रस्ता बंद आहे, हा वलय म्हणून, आणि सरळ निघून जातात. सरळ निघून जातात, पुढे अडकतात आणि मग पुन्हा मागे येते. बघा, एक गाडी रस्ता विसरून पुढे गेली होती, आता पुन्हा मागे आली आहे. तशीच एक दूध गाडी गेली. आता ती दूध गाडी झाला काय, इथे जे लोकल गाड्या आहेत ना ज्यांच्या इथे म्हणजे अजूनसुद्धा कामे सुरू आहेत, कामे सुरू असल्या कारणाने इथल्या ज्या गाड्यांची ये जा आहे ती चालू आहे, म्हणजे जे बांधकाम वगैरे त्यांचे. तर ती गाडी जेव्हा पुढे आली त्याच्या मागणं अजून एक गाडी आली, ती दूध गाडी होती बहुतेक. ती दूध गाडी पुढे जाऊन थांबलेली आहे. आणि दुसरी एक गाडी जी आहे ना बांधकाम बोलवलं ती देखील वेगळीच गाडी आहे. आता त्या गाड्या पुन्हा मागे येतील. या ज्या गाड्या आहेत या टोटल गाड्या रस्ता चुकलेल्या आहेत. या मार्गाने इकडे जाणं होतं समृद्धी महामार्ग, इकडे न आता सरळ या बाजूने दिशाभूल झाली त्यांची, तिथे गेलं. ते बघा आता पुन्हा मागे फिरत आहे. आणि वर्षभरानंतर देखील इथे प्रॉब्लेम सुरूच आहे. 1 वर्ष होऊन गेला, आता उद्या 1 वर्षभरानंतर देखील ज्या गाड्या येतात पूर्ण येतात इकडे न जाता या मार्गाने जातात. त्याच्यावर काहीतरी करायला पाहिजे. इथे लिहिलं आहे रोड क्लोज म्हणून लिहिलं आहे, वर्क इन प्रोग्रेस, रोड क्लोज, नवयुग असा बॅनर लिहिलेला आहे. तरी ते बघा त्या मोठ्या गाड्या, ते बघा दुधाची गाडी देखील येते परत. हे बघा, जसे की मी बोललो एक दुधाची गाडी गेली, ती सुद्धा रस्ता चुकलेली पुन्हा मागे येते. त्याच्या मागे अजून एक मोठी गाडी. ॲक्च्युली एक गाडी जरी चुकीने गेली ना का त्याच्या मागे लाईन लागते, अशी गोष्ट आहे ही बहुतेक की दुधाची गाडी रस्ता चुकलेली पुढे गेली, थांबली, रस्ता बंद, पुन्हा मागे आलेली, अशी गोष्ट झालेली आहे. हे बघा ही गाडी रस्ता चुकून तिकडे गेलेली, या गाडीच्या मागे मागे ही गाडी येणे आता सरळ चालली. ही गाडी रस्ता चुकलेली जाव. या असं आहे इथे, म्हणजे वर्ष होऊन गेलं आहे तरी इथे काही फरक पडलेला नाही. गाड्या चुकतात त्या अजून सुद्धा चुकून असतात. हा आमने इंटरचेंज, आपला आमने इंटरचेंजच्या कल्याण भिवंडी बायपासपर्यंत प्रवास करूयात आणि पाहूयात अजून काय काय प्रॉब्लेम आहेत ते. चला तर मग आज आपण नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाची वर्षपूर्ती झाल्यानिमित्त जे काय शूट करणार आहोत त्याला सुरुवात करूयात. सर्वप्रथम आपण दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेने जो बदलापूरकडे जाणारा मार्ग आहे त्या मार्गाने पुढे जाऊन मग युटर्न घेऊन पुन्हा आपल्या रस्त्याने जाणार आहोत. समोर जे ते कल्याण सापे रोड आणि आमने इंटरचेंजवर कल्याणहून मुंबई नाशिक महामार्गाला जाणारा तो ब्रिज. अशा प्रकारे आपण इथं युटर्न घेऊन
आपल्या मुख्य रस्त्यावर जाणार आहोत. समोर जी भिंत दिसत आहे ती उतरण नागपूरहून येऊन मुंबईच्या दिशेने जाणारी. आणि अशा प्रकारे आपला जो प्रवास सुरू झाला तो दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवरून मुंबई ठाण्याच्या दिशेने, म्हणजे एकंदरीत आपण आमने इंटरचेंज इथून प्रवासाला सुरुवात केलेली आहे. आणि तो प्रवास आपण एकतर वडपे टेकडीपर्यंत, त्यानंतर वडपेपर्यंत, पुढे शक्य झाल्यास कल्याण भिवंडी जो बायपास आहे तिथपर्यंत देखील जाण्याचा प्रयत्न करूयात. वर्षभरापूर्वी या ठिकाणी काय होते आणि आता काय आहे एक सांगण्याचा छोटासा प्रयत्न. आणि साधारणतः शक्य झाल्यास मी एक जुनी व्हिडिओ क्लिप या व्हिडिओमध्ये कुठेतरी लावण्याचा प्रयत्न करेल का कोपऱ्यात शक्य झाल्यास, नाहीतर मग ती व्हिडिओ क्लिप जुनी पुढील व्हिडिओमध्ये दाखवेल मी. आत्ता फक्त हा जो आजचा कार्यक्रम आहे 5 जून 2026 या दिवशी आपण हा व्हिडिओ करत आहोत. आणि 5 जून 2025 रोजी याच समृद्धी महामार्गाचा जे इगतपुरी ते आमने हा जो टप्पा आहे याचं उद्घाटन झालं होतं. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर प्रवास केल्याबद्दल धन्यवाद. जसे की आता आपण मागच्या बाजूने आलो आमने इंटरने या ठिकाणाहून, म्हणजे जिथे एंट्री दिली नागपूरसाठी त्या ठिकाणून आपण मागे फिरलो आहे. आणि मागे फिरत येत असताना आपल्या बाजूने जो नागपूरवरून येतो आहे तो तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी जी ती एक्झिट आहे आपली, इथून आपल्याला ठाणे मुंबईच्या दिशेने जाणे. आणि हा जो मार्ग आहे हा मार्ग म्हणजे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचे कामे सुरू आहेत. आणि आता आपण इथून नॉनस्टॉप पुढे कल्याण भिवंडी बायपासपर्यंत जाण्याचा प्रयत्न करूयात. आणि अशा प्रकारे ज्या ठिकाणी समृद्धी महामार्गाची एक्झिट आहे अशा ठिकाणाहून आपण बाहेर निघालेलो आहोत. नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग मागे राहिलेला आहे. आणि आता आपला जो प्रवास आहे तो दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे, मुंबई वडोदरा महामार्ग असे देखील याला संबोधले गेलेले. आणि समोर जे ते आमने कुक्षे गावांना जोडणारा ब्रिज, पूर्वी जेव्हा ब्रिज नव्हता त्यावेळेस, जेव्हा मार्ग नव्हता त्यावेळेस या मार्गावरनं आम्ही, ज्या मार्ग अस्तित्वात नव्हता इथून आम्हाला येण्या जाणारा रस्ता होता. इथे आता ब्रिज बांधला गेलेला आहे. त्यामुळे ब्रिजवरनं येणे जाणे असता आणि तो रस्ता आता दिशेनाचा झाला ज्या मार्गाने आम्ही कामाला जायचो. आणि साधारणतः 1.5-2 वर्षापूर्वी वाटलं नव्हतं की इथे देखील एखादं इंटरचेंज बनेल म्हणून. या ठिकाणी आता आपण पोहोचत आहोत, म्हणजे कुक्षे इंटरचेंज. म्हणजे कुठल्याही शहरात जाण्याकरता तुम्ही गुजरात जा, मुंबई जा, नागपूर जा, पनवेल जा, कुठे जाण्याकरता ज्या ठिकाणी मुख्य वळण राहणार अशा ठिकाणी आता आपण पोहोचलेलो आहोत. आणि ते ठिकाण म्हणजे कुक्षे इंटरचेंज. हे कुक्षे इंटरचेंज म्हणजे साईदारा इंटरचेंजला कनेक्ट असलेला मार्ग. इथून आपल्याला एक्झिट राहणार आहे मुंबई करता नागपूरहून आल्यावर, जिची उतरण आपल्याला साईदारा इंटरचेंज या ठिकाणी राहणार आहे. आमने इंटरचेंज इथून आपण साधारणतः 1 ते 2 किलोमीटरचा प्रवास करू. आणि तुम्ही इथे पाहू शकता इथे देखील कामे सुरू आहेत. काय रस्ता सुरू आहे, म्हणजे ब्रिज आहे, इथे देखील एक रस्ता सुरू आहे. हे जे काम सुरू आहे म्हणजे कुक्षे इंटरचेंज. आता इकडे आपण सरळ जातो, सरळ गेलो आपण ठाणे मुंबई करता सरळ आपण जातो वडपे टेकडी ग्लोबल कॉम्प्लेक्स, तिथनं टेकडीवरून वळण घेऊन जातो. परंतु हा जो भाग आहे जिथे आता कामे सुरू आहेत, हे जेव्हा कामे पूर्ण होतील त्यावेळेस आपले सर्व येणं जाणं जे वाहतूक व्यवस्था असेल ती इथनंच पूर्ण डिवाईड केली जाईल. तुम्ही म्हणजे मुंबईला, ठाण्याला, कुठेही जा, गुजरात, दिल्ली किंवा बदलापूर वगैरे कुठेही जा, तुम्हाला याच ठिकाणाहून मुख्य वळण राहणार आहे येण्याकरता किंवा जाण्याकरता. असं आपण आता आमने इथून आलोत आणि इथे पुढे आता आपण कल्याण भिवंडी बायपासच्या दिशेने जाऊयात. चला. चला आता वडपे टेकडीच्या दिशेने प्रवास करूयात. तुम्हाला जो डाव्या हाताला वळण दिसतो जाणारा रस्ता, तो रस्ता म्हणजे आपल्याला मुंबईकडे घेऊन जाणारे वळण राहणार आहे.
आणि आता जे सरळ आपण चाललो आत्ताच्या घडी आपण सरळ जाऊन ठाणे मुंबईला जात आहोत. तर कालांतराने जेव्हा हे कुक्षी इंटरचेंज सुरू होईल आता अजून 6 महिने 8 महिने किंवा वर्षभर जाईल. मला नाही वाटत वर्षभर, कदाचित पावसामुळे लांबणीवर जाऊ शकतो काम. आता बहुतांश काम झालेलं दिसत आहे. तर कालांतराने आपण जेव्हा हा ब्रिजवर आपले येणं त्या ठिकाणी राहणार आहे आणि आत्ता आपण जिथनं चाललो आहे हा मार्ग आपल्याला पूर्णपणे बंद झालेला असेल. आपले जे काय येणं जाणं सुरू असेल ते साईदारा जे इंटरचेंज बनत आहे मुख्य कनेक्टिव्हिटी समृद्धी महामार्गाची, तिथून आपल्याला एंट्री आणि एक्झिट राहणार आहे. नागपूरहून आल्यावर एक्झिट तिथे राहणार आहे किंवा नागपूरला जाण्यासाठी एंट्री देखील आपल्याला तिथूनच राहणार आहे, ज्याला साईदारा इंटरचेंज असे म्हटले जाते. आणि अशा प्रकारे आता नेहमीचा वर्दळीचा स्पॉट आलेला आहे. कारण या ठिकाणी मुंबई नाशिक महामार्गावरनं जे वाहने येतात सभेमधनं बाहेर निघतात ते वाहने प्लस समृद्धी महामार्गावरनं आलेले वाहने असे दोन्ही वाहनांची जी काय ते सर्व एकत्र या ठिकाणीच येतात. आणि इथे पुढे रस्ता खूप अरुंद आहे, ज्याला वडपीची टेकडी असे म्हटले जाते. समोर काम सुरू आहे आणि आपण वडपीच्या टेकडीजवळनं प्रवास करत आहोत. उजव्या हाताला आपल्याला जो ब्रिज दिसत आहे टेकडीच्या बाजूला तो म्हणजे मुंबई नाशिक महामार्गाला जोडणारा वडपे टेकडीचा ब्रिज, जिचे कामे खूप जोराने सुरू आहेत आणि साधारणतः येत्या 15-1 दिवसात तो ब्रिज कदाचित तयार होऊ शकतो वाहतुकीसाठी, असा एक अंदाज मी बांधलेला आहे. कारण मी कालच त्याचा अपडेट घेतलेला आहे. पाहूयात 2-4 दिवसात तो व्हिडिओ देखील मी अपलोड करेल खास आपल्यासाठी. आणि इथे देखील नेहमी वाहतूक कोंडी असते, कारण जे ग्लोबल कॉम्प्लेक्स रॉंग साईड येतात ते या ठिकाणाहून मुख्य मार्गाला आपण जिथे चालू या मार्गाला जोडले जातात. त्यामुळे इथे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. तसेच इथून थोडंसं पुढे अंतर आपण गेलो की सांगरीला रिसॉर्ट जे त्या सांगरीला रिसॉर्ट जवळनं देखील बरेचसे वाहने जे वळण घेतात. त्यामुळे हे बघा, त्यामुळे या ठिकाणी देखील वाहतूक कोंडी होते. आणि आताच्या घडीला जेव्हा वडपे फ्लायओव्हरची उद्घाटन झाले, वडपे फ्लायओव्हर वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे, इथे वाहतूक कोंडी क्वचितच होते. अदरवाईज हा पूर्ण रस्ता असा मोकळा असतो, एकदम खुला असतो. आणि अशा प्रकारे आपण वडपे फ्लायओव्हर जवळ पोहोचलो आहोत. इंटरचेंज ते कुक्षे इंटरचेंजपासून वडपेची टेकडी आणि असा करा आपण आता जिथे आलो आहे ते वडपे फ्लायओव्हरवर. पूर्वी इथे प्रचंड वाहतूक कोंडी राहायची, कारण हे जे ब्रिजचे काम सुरू होते, हा ब्रिज म्हणजे माझी वडा ते वडपेचे आटपत्रीकरण जे कामे सुरू आहे त्याचा शेवटचा टोक किंवा इकडून घेतल्यास पहिला टोक, या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी व्हायची कारण ब्रिज नव्हता. आणि आता 2-4 दिवसापूर्वी या ब्रिजचे उद्घाटन झाले असल्यामुळे तुम्ही पाहू शकता वाहने सुसाट जात आहे. इथे जराही वाहतूक कोंडी दिसत नाही आहे. काही कारण कधी अजून देखील माहीत नसेल की उद्घाटन झालं म्हणून काही खालतून जातात आणि काही ते सर्व वरच्या मार्गाने जातात. आज आपण आता इथून पुढचा प्रवास करूया. चला तर निघूया. आमने इंटरचेंज या ठिकाणाहून सुरू झालेला आपला प्रवास आता जोडला गेला आहे तो माझी वाडा ते वडपे या आटपत्रीकरणाचे जे काम सुरू आहे रस्ता रुंदीकरणाचे, तिथे आपण जोडलो गेलेलो आहोत. आणि आत्ता जे गाडीला आपण वडपे उड्डाण पुलावरनं प्रवास करीत आहोत. रस्त्याचे काम अजून देखील पाहिजे तसे झाले दिसत नाही. काही ठिकाणी डांबराचे पॅचेस अजून जसे तसे आहेत. आणि लेन मार्किंग आता हे कुठे थोडीफार सुरुवात केलेली आहे, नाही तर यापूर्वी लेन मार्किंग देखील नव्हती. जसे आपण हा वडपे फ्लावर ओपन जेव्हा खाली उतरतो तुम्ही पाहू शकता
या वडपे उड्डाणपुलावरनं आपण मुंबईच्या दिशेने जात असताना, ठाण्याच्या दिशेने जात असताना रस्ता 8 पदरी दिसतोय, परंतु बाजूला जो सर्व्हिस रोड आहे त्या सर्व्हिस रोडवर वाहने उभी असताना दिसतात. हे पाहू शकता तुम्ही. सर्व्हिस रोडचा जो आपला जो मुख्य मार्ग आहे, त्या मुख्य मार्गावरून आपण प्रवास करीत आहोत. या मुख्य मार्गांवर देखील तुम्ही पाहू शकता मोठे मोठे वाहने, ट्रक्स, कंटेनर्स वगैरे बिनधास्त रस्त्याच्या कडेवर म्हणजे रस्त्यावर उभे आहेत. महामार्गांवर अशा प्रकारे गाड्या उभ्या करणं कितपत योग्य आहे आपण कमेंट्समध्ये नक्की नमूद करावे. खरं तर येवई नाका ते वडपे फ्लायओव्हर किंवा वडपे फ्लायओव्हर ते येवई नाका या पट्ट्यांमध्ये अशा प्रकारे वाहने रस्त्याच्या मध्ये उभे करणे, ते पण कंटेनर्स, ट्रक्स वगैरे फक्त या पट्ट्यातच जास्तीत जास्त दिसतात. वडपे ते माजिवडा आतपत्रीकरणाचा प्रवास म्हणजेच आपला मुंबई नाशिक महामार्गावरचा प्रवास. आमने इंटरचेंज ते कुकसे इंटरचेंज, कुकसे इंटरचेंज ते वडपे टेकडी, वडपे टेकडी ते वडपे फ्लायओव्हर आणि आता वडपे फ्लायओव्हर ते येवई नाका. अशा प्रकारचा आपला 4था ते 5वा टप्पा सुरू आहे. आणि तुम्ही ब्रिजवर पाय वाचला असेल आता, पिसा आणि येवईसाठी जे वळण आहे ते दाखवलेले. याच ठिकाणाहून ब्रिजच्या बाजूने आपण जर उतरण घेतलीत, ब्रिजवरून जाता आपण डाव्या हाताने बाजूला गेलो तर आपण पिसे मार्गे सावध नाक्याला पोहोचून तिथून कल्याण करता जाऊ शकता. किंवा ज्यांना टिटवाल्याला जायचे ते सुद्धा ब्रिजवरनं चढता डाव्या हाताला, ब्रिजच्या डाव्या हाताला उतरून पुन्हा सावध नाका मार्गे टिटवाला जाऊ शकतात. आणि आपण ब्रिजवर चढलेलो आहोत अशा प्रकारे. आणि मागे तुम्ही आता पाहिले किती मोठे गाड्या ज्या आहेत त्या रस्त्याच्या बाजूला उभ्या होत्या. येवई नाक्याच्या ब्रिजवर नेहमीच कामे सुरू असतात. साधारणतः गेल्या 3-4 महिन्याला मी पाहतो सतत कुठे कुठे कामे सुरू असतात. आणि तुम्ही पाहू शकता येवई नाका जो उड्डाण पूल आहे त्याची अवस्था एकदमच खराब आहे. डांबराचे पॅचेस आहेत, प्लस कुठेतरी रस्ते शिवलेले आहेत. ते शिवलेल्या रस्त्यांचा काय आपल्याला समजत नक्की काय आहे. या अगोदर मी तो व्हिडिओ देखील अपलोड केलेला आहे. आणि अशा प्रकारे आपण आता निघालेलो आहोत ते कल्याण भिवंडी बायपास रांजणोलीपर्यंतचा प्रवास करायला. खूपच रुंद रस्ते झालेले आहेत. प्रवासाचा वेळ कमी झालेला आहे कारण वेग वाढलेला आहे. वाहनांचा वाढला वेग, प्रवासाचा कमी झाला वेळ. याच मार्गावरून पूर्वी साधारणतः वडपे ते कल्याण भिवंडी बायपास प्रवास करायला 1 ते 1.5 तास जायचा. आणि ट्रॉफिकमध्ये जर फसलेत वाहतूक कोंडीत तर कदाचित 2-2, 3-3, 4-4 तास जायचे. परंतु आज तुम्ही पाहू शकता संध्याकाळची वेळ आहे, ज्यावेळेस सर्व कंपन्या सुटलेल्या आहेत, वेअरहाऊस सुटलेले आहेत, तरीसुद्धा रस्ते रुंद असल्या कारणाने वाहने सुसाट सुरू आहे. आणि माझ्या अंदाजे ज्याला 1.5-2 तास लागायचे तोच प्रवास आज 8 ते 10 मिनिटावर येऊन पोहोचलेला आहे. सतत वेगवेगळे अपडेट्स खास आपल्यासाठी आपले मराठी यूट्यूब चॅनल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनल पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करावे. खूप जबरदस्त असा प्रवास झालेला माझा. वाटले नव्हते की मी इतक्या लवकर या मार्गाने इथे पोहोचेल, कारण खरं तर हा मार्ग माझा प्रवासाचा नाही आहे. मी जो तो वडपे या ठिकाणाहून जो जुना आग्रा रोड आहे त्या मार्गाने भिवंडीला जातो. परंतु आज
जेव्हा आपल्या समृद्धी महामार्गाला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे 5 जून 2026, त्यानिमित्त मी हा व्हिडिओ बनवत आहे. आणि तो व्हिडिओ बनवण्याकरता मी आज आमने इंटरचेंज ते कल्याण भिवंडी बायपास हा प्रवास केलेला आहे. आणि साधारणतः माझ्या अंदाजे मला 20-25 मिनिटे लागलेले आहेत, किंवा मी इथे तिथे थांबलेलो असल्या कारणाने 40 मिनिटे पकडले तरी हरकत नाही. बऱ्याच ठिकाणी मी पुन्हा थांबलेलो आहे. चाळीस मिनिटे पण नाही, 30 मिनिटात नक्कीच माझा हा प्रवास झालेला आहे आमने इंटरचेंज ते कल्याण भिवंडी बायपास. आणि आपण देखील या मार्गाने प्रवास केला असाल तर आपला प्रवासाचा अनुभव कमेंट्समध्ये नक्की मांडावे. पूर्वी आपल्याला किती वेळ लागायचा आणि आत्ताच्या घडीला आपल्याला किती वेळ लागतोय कमेंट्समध्ये नक्की नमूद करावे. आपल्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या. खूप सुंदर संध्याकाळचे दृश्य. वडपे ते कल्याण भिवंडी बायपास जेव्हा आपण प्रवास करतो आहोत साधारणतः आपल्याला 3 ते 4 उड्डाणपूल लागतात. आणि 3 ते 4 उड्डाणपुलामुळे हा प्रवास जो आपला हा सुसाट झालेला आहे. ब्रेक बोलाल तर फक्त रस्ता खराब असल्या कारणाने आपल्याला गाडीला ब्रेक लावावा लागत आहे, गाडीचा वेग थोडा कमी करावा लागत आहे. अन्यथा जर रस्ता खरंच एकदम चकाचक असता तर तो प्रवास कसा झाला असता याचा अंदाज देखील आपण बांधू शकत नाहीत. खूप सुंदर दृश्य पाहू शकता. केसरी रंग, निळा रंग कसा एकत्र मिश्रित झालेला आहे. इतके सुंदर दृश्य आपण यापूर्वी कुठे पाहिलेत नक्की कळवावे. सूर्यास्ताची वेळ, निरभ्र निळसर आकाश, केशर रंग. माझ्या अंदाजे आपण आता नक्कीच कल्याण भिवंडी बायपासच्या जवळ आलेलो आहोत. आणि कदाचित आता जो ब्रिज लागेल तो बापगाव साठी जाणारा ब्रिज असेल जो सोनाले गावात जातो. आपली मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनल. आजपर्यंत आपण जे काही व्हिडिओज पाहिलेत त्यातील आपल्याला आवडलेला व्हिडिओ कुठला जर आठवत असेल तो देखील आपण कमेंट्समध्ये नमूद करावे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, यात काय वाद नाही. पहिल्यांदा बघत असाल सबस्क्राईब करा, यात देखील वाद नाही. परंतु बाजूला जो हाईप आहे तो दाबून पॉइंट्स दिले तर खूपच छान होईल. आणि जितके जास्त हाईप तितक्या जास्त पॉइंट्स आणि तितक्या जास्त व्हिडिओ आपला व्हायरल होण्याचा चान्स. आणि अशा प्रकारे आपण कल्याण भिवंडी बायपास या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. आपल्याला उड्डाणपुलावर न जाता, रानोली उड्डाणपुलावर न जाता डाव्या हाताला वळण घेऊन कल्याण भिवंडी बायपासचा जो मुख्य वळण आहे त्या ठिकाणी जाणे. हे पाहू शकता ते वळण आलेले आहेत. ज्यांना ठाण्याला आणि मुंबईला जायचे ते सरळ ब्रिजवरनं जाणार आणि भिवंडीत किंवा कल्याणला जाणारे जे आहेत ते अशा ब्रिजच्या खालून येणार आहेत जसे आपण आलेलो आहोत. खास आपल्याकरता आपली मराठी. आजचा अपडेट आपल्याला कसा वाटला नक्की कळवावे. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओत एका नवीन अपडेटचा.
एक नवीन रस्ता शक्य झाल्यास बदलापूर ते आमने जशी वेळ मिळेल तशी. आणि आपण कल्याण भिवंडी बायपास रांजनोली नाका इथे पोहोचलो आहोत. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. आपली मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनेल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.